मुंबई आणि त्यापाठोपाठ देशभरात उसळलेल्या मांस विक्री बंदीवरून उभा राहिलेला वाद आता शमल्याचं चित्र आहे. गेल्या 2-3 आठवड्यांत युतीमधल्या दुहीचं प्रमुख कारण ठरलेल्या मांस विक्री बंदीवर अखेर तोडगा निघालाय. जैन धर्मीयांच्या प्रतिनिधींनी रविवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेनं आपली तलवार मॅन केल्याचं दिसतंय. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती थोडी वेगळीच आहे. उद्धव ठाकरेंनी गर्भित इशाराच दिलाय. मी या सगळ्यांना एक सावध केलेलं आहे की बाबा इतके वर्ष नव्हतं, मग याच वर्षी हे थोडंसं भांडण सदृश्य, कारण आपल्याकडे सदृश्य असेल तर फार दुष्काळ सदृश्य तसं भांडण सदृश्य हे वातावरण का झालं त्याचा शोध घ्या. इकडे शिवसेनेच्या खोचक टोल्याला भाजपचे शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनीही तितकंच तिरकस उत्तर दिलंय. शिवसेनेनं आम्ही घेतलेली भूमिका स्वीकारल्याचं शेलार म्हणतायत. ज्या पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाने मांडली त्यामध्ये अशा पद्धतीचा कुठलाही वाद राज्यात मुंबईत कुठेही होऊ नये हीच भूमिका राज्य सरकारची होती. ती मुख्यमंत्र्यांनी मांडली, ती मी मांडली, ती आज उद्धवजींनी मांडली. त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. इकडे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनंही मांस विक्रीच्या या वादात आपली बिर्याणी शिजवून घेतली. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी श्रावण संपल्यावर पार्ल्यात बिर्याणीचं वाटप करून आगीत तेल ओतण्याचंच काम केलं. 12:15 बजे श्रावण अमावस्या समाप्ति हुई है. मराठी आदमी का उपवास रहता है, वो ख़त्म हुआ है. उसी खुशी में आज चिकन बिरयानी का हम लोग ने यहाँ पर प्रोग्राम रखा, पार्टी की. मांस विक्रीच्या वादात भाजप चांगलीच एकटी पडली. यंदा मीरा भाईंदरच्या महापौर गीता जैन यांनी बहुमत वापरून 2 दिवसांची बंदी 8 दिवसांवर नेली आणि वादाला तोंड फुटलं. भाजपच्या आडमुठ्या भूमिकेनं गुदमरणाऱ्या शिवसेनेला मांस विक्रीच्या मुद्द्यानं नवा श्वास मिळाला, तर मराठी मतांचा जोगवा मागणाऱ्या राज ठाकरेंनाही भाजपवर तोंडसूक घेण्याची संधी मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र आयतं कोलीत मिळालंय. पालिका निवडणूक जशी जवळ येईल तशी ही हमरीतुमरी आणखी वाढीत जाणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.